चल पीछे पीछे आ जाओ भाई। अरे बोल और क्लोज और पीछे आ जाओ सब लोग। सर इथे राईट साईडला सर कुठे देऊ कोण चल पाहिजे वगैरे वाइड एक लेने दो अभी सही आ रहा है थोड़ा सा एक और पीछे। राजकोट येथील JP एक्सपोर्ट आणि ज्वेलरी कंपनी जी आहे त्याचा एक सेल्स एक्झिक्युटिव्ह आणि त्यांचा एक स्टाफ हे बेंगलोर येथे राजकोटवरून सोने विक्री दागिने विक्रीसाठी गेले होते। काही सोनं त्यांनी विकलं आणि त्यानंतर राहिलेलं सोनं जवळपास 13 किलो सोन्याचे दागिने घेऊन ते बोरिवली येथे त्यांच्या मालकाच्या फ्लॅटवर आल्यानंतर फ्रेश होण्यासाठी जो सेल्स एक्झिक्युटिव्ह तो रूममध्ये गेलेला असताना त्यांचा जो दुसरा स्टाफ आहे जिग्नेश जो त्यांचा कर्मचारी जो मागील 4 महिन्यापूर्वी त्यांनी ड्युटी जॉईन केली होती त्यांनी ती जी ज्वेलरीची जी बॅग आहे ती घेऊन तो चोरी करून निघून गेला होता। याच्याबद्दल तक्रार प्राप्त होताच तात्काळ मी टेक्निकली सर्व गोष्टींचा तपास केला आणि आरोपींना गुजरात राज्यातील जुनागड येथून आम्ही त्यांना ताब्यात घेतलं। तपासामध्ये असं लक्षात आलं की जो जिग्नेश मेन आरोपी आहे तो मागील 4 महिन्यापासून या ठिकाणी काम करत होता। त्याचे वडील आणि त्याने आणि त्याचा मित्र यांनी हा चोरी करण्याचा प्लॅन केला। यामध्ये थार गाडी जी आहेत जो सह आरोपी आहे यश त्याची ती थार गाडी वापरली। आरोपी आदल्या दिवशी जुनागडवरून निघाले आणि इथं घटनेच्या दिवशी येऊन नॅशनल पार्क गुजरात हायवेला येऊन थांबले होते। जिग्नेशने बॅग उचलून तशीच ती बॅग घेऊन ऑटो रिक्षाने तो गुजरात हायवेपर्यंत गेला। तिथून रिक्षा सोडली आणि थार गाडीमध्ये ते कंटिन्यू ड्राईव्ह करत जुनागड इथे पोचले। याच्याबद्दल जो संशयित आरोपी त्याने सर्व फोन बंद केले होते परंतु बाकी जे आम्ही टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन यामध्ये केलं आणि आरोपीच्या पाठोपाठ आम्ही देखील आमची टीम जुनागड येथे पोचली। 1.5 ते 2 तास त्यानंतर पोचल्यानंतर यश आणि जिग्नेश यांना पहिलं आम्ही ताब्यात घेतलं। जवळपास 1 किलोचं सोनं थार गाडी मिळाली। त्याच्या वडिलांनी हे ज्वेलरी लपवून ते पोरबंदर या भागामध्ये ते फरार झाले होते। तर त्याला देखील आमच्या टीमने ताब्यात घेतलं। चौकशी केल्यानंतर त्याने पूर्ण सोनं जे होतं त्यातील ते एका नदीच्या कडेला एका झुडपाच्या खाली ते लपवून ठेवलं होतं ते आम्ही रिकवर केले। यामध्ये जवळपास 11.5 किलोच्या आसपास आत्तापर्यंत सोनं रिकवर झालेलं आहे आणि इतर राहिलेल्या सोन्याबद्दल आम्ही आमचा तपास सुरू आहे। सर या आरोपीने चोरी करण्याच्या आधी त्याला या माहिती होतं का की हे सोनं इकडे येणार आहे का किंवा त्याला कोणी सांगण्यात आलं होतं का? याच्यापूर्वी सुद्धा हा आरोपी मुंबई आणि त्यासोबतच तो याच्या बेंगलोर अशा ठिकाणी तो सोने विक्रीसाठी गेलेला आहे। त्याच्यामुळं त्याला थोडासा विश्वास बसला होता आणि त्यामुळं सेल्स एक्झिक्युटिव्हने यांना मालकांनी यांना पाठवून दिलं होतं सोबत। आरोपीचा बॅकग्राऊंड काय याआधी आरोपीवरती असे यामध्ये जो मेन आरोपी आहे जिग्नेश त्याचे वडील जे आहे नाथाबाई म्हणून तर त्याच्यावरती एक 302चा एक गुन्हा आहे। त्याशिवाय प्रोहिबिशन आणि इतर सुद्धा त्याचं क्रिमिनल रेकॉर्ड यापूर्वीचे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत। सर ज्या सोनं मिळालेलं आहे ते खरंच सोनं आहे का ते हॉलमार्क त्याच्यावर मार्क आहे का किंवा ते खाली कुठलं पाणी चढवलेलं सोनं असं काहीतरी? नाही खरं सोनं आहे। त्याचं व्हॅल्युएशनसुद्धा आम्ही जप्त केल्या करून घेतलेलं आहे आणि त्यांचं जे चोरीला गेलं सोनं ते इंटॅक्ट तसंच त्या बॉक्ससह ते आपल्याला रिकवर झालेलं आहे। जवळपास याची किंमत 12 कोटीच्या आसपास या दागिन्यांची किंमत आहे। या तपासात अजून कुठलेही आरोपी नाही आत्तापर्यंत झालेल्या तपासात या तिघांनीच अतिशय विचारपूर्वक ही चोरी घडवून आणलेला आम्हाला निष्पन्न झालेला आहे आणि राहिलेला आम्ही तपास त्या दृष्टीने आम्ही करत आहोत। ठीक, थँक्यू।